हाय हॅलो नमस्कार। आज आपण बनवलेला आहे आम पापड, ते पण कच्च्या कैरीपासून बनवलेला आहे। इथे मी 3 कैऱ्या स्वच्छ पाण्यामध्ये धुवून पुसून घेतलेल्या आहेत। कैरीची सालं काढून आपल्याला ते अशा छानपैकी बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। इथे मी कढईमध्ये त्या बारीक फोडी टाकून 1 ग्लास पाण्यामध्ये 10 मिनिटं छान अशी वाफ काढून शिजवून घेतलेले आहेत। मध्ये मध्ये हलवत राहायचं म्हणजे हा गर छान मिळून येतो। त्यानंतर हा गर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असा वाटून घेतलेला आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतल्यानंतर त्याची छान अशी पेस्ट होते। त्याच्यामध्ये ज्या गुठल्या राहतात त्या पूर्णपणे निघून जातात। त्यामध्ये मी नंतर अर्धा चमचा काळं मीठ, अर्धा चमचा जिरं पावडर, थोडीशी वेलची पावडर आणि 1.5 वाटी साखर घालून मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता इथे मी त्याला छान असं थिक करून घेणार आहे। त्याच्यानंतर मी 1 चमचा चिली फ्लेक्स टाकलेला आहे, हे ऑप्शनल आहे। फूड कलर टाकलेला आहे 1 पिंच, तो पण ऑप्शनल आहे। त्यापैकी छान असं मिश्रण मी मस्त घट्टसर करून घेतलेलं आहे। शिजवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता हे घट्ट झालेलं आहे। ताटाला तूप लावल्यानंतर मिश्रण मी ह्याच्यामध्ये छान असं पातळसर पसरून घेतलेलं आहे। जास्त पातळही नाही पसरायचं, जास्त जाडही नाही पसरून घ्यायचं। त्यानंतर हे 2 दिवस मस्तपैकी उन्हात सुकून घ्यायचं। ऊन नसेल तर फॅन खाली सुकवलं तरी सुद्धा चालतं। छानपैकी वड्या निघाल्या आहेत। धन्यवाद।